आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो प्रभूची. अनेक साक्षी प्रभू या दिवसामध्ये पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. असाधारण गोष्टी जिथं लोक देवाचं वचन ऐकत आहेत त्या ठिकाणी त्यांना त्याच्या चमत्काराचा अनुभव येत आहे. बरेच लोक यावेळेस शुक्रवारी रविवारी बाहेरगावून मोठ्या विश्वासाने येतात, परंतु रस्त्यामध्ये जातानाच प्रभू अशा पद्धतीनं त्यांची भेट घेतो आणि मग ते सांगतात की आम्ही शिलोमध्ये पाऊल टाकलं, पण जाताना आमची उत्तर घेऊन आम्ही गेलेलो आहे. पुष्कळ साक्षी माझ्या लक्षात पण नाही तरी एवढ्या साक्षी रोज नव्या नव्या साक्षी लोकांच्या जीवनामध्ये घडत आहे आणि लोकांचा देवावरचा विश्वास मजबूत होतोय. लक्षात घ्या, हा प्रश्न देवाचा आहे. प्रार्थना करणं आमचं काम आहे. देव ज्याला उत्तर द्यायचं त्याला उत्तर देईल, ज्याला नाही द्यायचं तो नाही देईल. आम्ही त्याच्याशी वाद पण नाही घालणार. पण आम्हाला एक माहिती की ज्यानं आपला एकुलता एक पुत्र सुद्धा राखून ठेवला नाही, तर त्याच्याद्वारे स्वर्गातले सगळे आशीर्वाद तो मोकळे करतो. आरोग्य, शांती, बरकत, सुटका, नोकरी, लेकर, अशी कोणतीच गोष्ट नाही की जी प्रभू आम्हाला देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट. आणि आम्हाला माहिती की या दिवसामध्ये साऱ्या जगामध्ये लोक येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला त्याचं सिक्रेट, त्याची डॉक्ट्रिन, त्याचे सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते समजून घ्यायला पाहिजे. ती एक ट्रेडिशन, ती एक परंपरा बनता कामा नये. जसं दरवर्षी ईस्टर येतो, गुड फ्रायडे येतो, नाताळ येतो, नवीन वर्ष येतं, परंतु ती एक परंपरा नाही, तर तो वधस्तंभाचा एक सिद्धांत आहे. आणि जे आम्ही पाहिलं सिद्धांत म्हणजे या प्रकारे जर असेल त्याला तर्क वितर्क नसतात. सिद्धांतामध्ये ते प्रमेय आहे. म्हणजे 190 अंशाचा कोन असेल तर जसं 2 फाटे 60 आणि 180चा कोन असेल तर 90-90, त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की 120-60 अशा पद्धतीने त्याला कुठं तर्क चालत नाही. इथं बरोबर त्या जे असणारं माप आहे त्या मापाप्रमाणे जो तर्क लावला जातो आणि तिथे तर्क नाही तर जसं माप आहे तसंच घडलं जातं. तसं येशू ख्रिस्त एक सिद्धांत आहे वधस्तंभ. आणि हा वधस्तंभाचा सिद्धांत हा तर्कावर आधारित सिद्धांत नाही की चला येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिलं, मानव जातीसाठी तो मारला गेला, वधस्तंभावर गेला, मग 40 दिवस उपवास केले आणि मग त्या तर्काप्रमाणे आम्ही आमचं आत्मिक जीवन जगू शकत नाही. त्याला एक सिद्धांत आहे. आणि आज त्या सिद्धांतातला अजून एक भाग पाहणार आहोत. इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचनं. इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय 1 पासून 3 पर्यंतची वचनं. विश्वासाचं प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघानं वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारं पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावं. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्यानं लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. वधस्तंभाचा सिद्धांत काय सिद्धांत आहे? लज्जा तुच्छ मानून त्यानं वधस्तंभ सहन केला. हा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? ज्याच्याविषयी आम्ही विचार करतो की ख्रिस्त वधस्तंभी गेला,
पण सिद्धांत काय सांगतो, काय त्याला शिकवायचं त्यातनं? वाचा बरं वचन, पहिलं वचन. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने साक्षीरूपी मेघानं वेढलेले आहोत. मुळामध्ये ही साक्ष आहे. साक्ष म्हणजे टेस्टमनी, जी घडलं ते, हे घडलेली गोष्ट आहे. आणि याचा पुरावा इतिहासाच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताला वधस्तंभी मारलं याची नोंद आहे. ठीक आहे, बायबल थोडंसं बाजूला ठेवूया. अनेक लोकांना वाटतं तो ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे, ख्रिस्ती लोकांचा ग्रंथ आहे. पण इतिहासाचं पुस्तक सांगतं ना की येशू ख्रिस्त वधस्तंभी मारला. आणि शास्त्र काय सांगतं की आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. मग कसले साक्षीदार आम्ही आहोत? काय सिद्धांत आहे वधस्तंभाचा? आम्ही त्याची साक्षी देण्यासाठी पुढे यावं. आणि ती साक्ष आम्हाला काय सांगायची, नेमकी काय अपेक्षित आहे प्रभूला आमच्याकडं? 40 दिवस त्याच्यासाठी उपवास करावे, गुड फ्रायडेला चर्चला जावं, ही आमची साक्ष आहे का? मग नेमकं अपेक्षित काय आहे? म्हणून म्हटलं तो सिद्धांत आहे, ते तर्क नाहीये. लोक तर्कावर आत्मिक जीवन जगत आहे. कोणता तर्क? येशूने उपवास केला, आम्ही उपवास केले, हा तर्क तिथं चालत नाही. मग या तर्कापेक्षा जो सिद्धांत आहे, आणि तो सिद्धांत आम्हाला काय सांगतो की आम्ही एवढ्या मोठ्या साक्षी रूपानं, काय लिहिलं? आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघानं वेढलेले आहोत. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पहिली गोष्ट, हा सिद्धांत तुम्हाला काय सांगतो की सगळा भार त्याच्यावरती टाकायचा. आमेन. कशासाठी वधस्तंभी तो गेला? आज मला एकाने प्रश्न टाकला. वधस्तंभाचा संदेश जो आपण त्या ठिकाणामध्ये बऱ्याच लोकांना पाठवला, लोकांनी तो ऐकला, वधस्तंभाचा सिद्धांत समजून मग त्यांनी एक क्युरी म्हणून त्यांनी एक प्रश्न टाकला. आजकाल येशू ख्रिस्त जसा याजक होता, याजक म्हणून त्यानं एवढं सहन केलं, आजकालचे याजक ते सहन करू शकतील का? मी म्हटलं ख्रिस्तानं सहन केल्यावर याजकाला सहन करण्याची काय गरज आहे? सिद्धांत आहे तो. जर येशू ख्रिस्तानं सहन केलं, मग आता याजकाला सहन करायचं तर येशूला वधस्तंभी जाण्याची गरजच काय? पण म्हटलं सिद्धांत काय सांगतो ते लक्षात घ्या. तिथे असं नाही म्हणू शकत आता याजक सहन करतील का, मग आता याजकाला सुळावर देता का? याजकाच्या डोक्यात काट्याचा मुंगूट घालता का? याजकाला फटके मारता का? सिद्धांत काय सांगतो की तो आमच्यासाठी वधस्तंभी गेला, आता आम्ही आपला सगळा भार त्याच्यावर टाकू. ऐका, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. यशाचं पुस्तक आणि त्याचा 53 अध्याय आणि त्याचं 11 वचन. यशया 53:11. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानानं बहुतास निर्दोष ठरविल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. आता तो काय म्हटला? तुम्ही त्याच्यावरती भार टाका. म्हणजे कशाचा भार टाका? सगळं अधर्म घेऊन आम्ही जगत आहोत. आता आम्ही काय करतो माहिती का? आम्ही तर्कावर जीवन जगतो. आम्ही म्हणतो उपवास करायचा. आणि इकडं काय म्हटलं? त्यानं आपला सगळा भार, काय अभिवचन वाचलं इब्री 12:1 मध्ये? तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून. दुसरा भाग आहे. पहिली सगळा भार. मग कोणता भार आहे? तो म्हटला अधर्माचा भार तुम्ही त्याच्यावर टाकावा. आता अधर्म तर कळला पाहिजे ना. आता आम्ही तर ज्याला धर्म म्हणतो, बायबल त्याला अधर्म म्हणतं. ज्याला आम्ही धर्म म्हणत आहोत, धर्म म्हणजे काय? आम्ही म्हणतो उपवास आमचा धर्म आहे. 40 दिवस उपवास करायचे, 40 दिवस लोकांच्या घरोघरी जाऊन प्रार्थना करायची. आता अधर्म कशाला आहे? यशाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. 1 अध्याय 10 पासून 16 पर्यंतची वचनं. ज्याला धर्म म्हणतो त्यालाच देव अधर्म म्हणत आहे.
वधस्तंभाचा सिद्धांत, त्यानं लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. यशाचं पुस्तक 1 अध्याय 10 पासून 16 पर्यंतची वचन. सदोमाच्या अधिपतींनो, सदमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वराचं वचन ऐका. गमोऱ्याच्या लोकांनो, गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचं. मेंढराचे होम, पुष्टवासरांची वपा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्तानं मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडविता. हे तुम्हाला सांगितले कोणी? निरर्थक अर्पण आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बात व मेळे बनवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. हा सुद्धा अधर्मच होय. पुढे, माझा जीव तुमची चंद्रदर्शन व सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे. कशाचा भार झालाय? चंद्रदर्शन, शब्बात मेळे भरवणे मला खपत नाही. धुपाचा मला वीट आहे. निरर्थक अर्पण आणखी आणू नका. माझा जीव तुमची चंद्रदर्शन व सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे. पुढे, तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही किती विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. बस 11 पर्यंत वाचलं का? पुढे 16 पर्यंत वाचलं का? पुढे गेला पुढे मग अधर्म नेमका कोणता आहे? ज्याला आम्ही धर्म म्हणतो, पण बायबलमध्ये त्याला अधर्म म्हटलं. कोणता अधर्म? शब्बात, चंद्रदर्शन, अर्पण, सणाचा मेळा, उपवास करणं, आम्ही तर धर्म म्हटले. पण तो म्हटलं सगळं अधर्म आहे. मग धर्म काय? तो सगळा भार म्हणजे अधर्माचा भार ईश्वर टाकून द्या. ज्याच्या अगोदर हेच चाललं होतं ना. लोक उपवास करत होते, लोक अर्पण करत होते, लोक शब्दात पाळत होते, चंद्रदर्शन पाळत होते. आणि तो म्हटला, अरे हे सगळं अधर्म आहे, याचा भार माझ्यावरती झालेला आहे. अजून पण लोक त्याच भारामध्ये अडकलेले आहेत ना. अजून पण लोकांना जे सोडायला पाहिजे ते सोडत नाही. काय सोडायला पाहिजे? दुष्टपणा सोडा. लोकांनी अन्न सोडलं, लोकांनी पाणी सोडलं, लोकांनी मटण सोडलं, लोकांनी दाढी केली नाही. जे सोडायला पाहिजे ते सोडत नाही. मग काय सोडायला लागले? इकडं तो म्हणतो, अरे तुम्ही ताळ्यावरती या. सिद्धांत काय सांगतो? या सगळ्या गोष्टी ख्रिस्तानं केलेल्या आहेत. मग तुम्ही अजून त्याच का करत आहात? म्हणून वधस्तंभाचा सिद्धांत समजून घ्यायला पाहिजे ना. मग वधस्तंभाचा सिद्धांत काय? तुम्हाला त्याग करण्याची गरज नाही. आता तुम्हाला अर्पण करण्याची गरज नाही. पापापासून सुटायचं का? पापापासून सुटायचं तर निर्णयाची गरज आहे. तिथे अर्पणाची गरज नाही, निर्णय लागणार आहे. कोणीतरी काल मला एक मावशीने फोन केला, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. काय झालं म्हटलं? मुलाला त्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे. तो घरात मला त्रास देते. का सोडून गेली बायको? नाही, तो खूप दारू पितो, काम करत नाही. मग मरू द्या ना म्हटलं त्याला. तो दारू पितो, काम करत नाही, बायकोला मारतो, आणि तुम्ही मला सांगता त्याच्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं तुम्ही पण त्याला सोडा, चांगलं कुठंतरी दोघं जण राहा, त्याला मरू द्या त्याच्यामध्ये. नाही, तुम्ही प्रार्थना करा. अरे अधर्म सोड, मी प्रार्थना करावी, मग तो दारू सोडला. दारू सोडणं हा तुमचा निर्णय असला पाहिजे.
शंभरोनी स्त्रीनं येशू भेटल्यावर घागर तिथं टाकली, हा तिचा निर्णय आहे. जक्कयाला येशू भेटल्यावर तो म्हणतो मी कुणाचं कुभांडानं घेतलं चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. हा त्याचा निर्णय आहे. हा निर्णय आवश्यक आहे. तुम्ही निर्णय घेण्याच्या ऐवजी जे प्रभूला पसंत नाही तो धर्म शोधून काढला. कोणता धर्म? शब्दात दिवशी चर्चला जाणं हा तुमचा धर्म, उपवास करणं हा तुमचा धर्म, अर्पण करणं हा तुमचा धर्म, सण साजरे करणं हा तुमचा धर्म. आणि तो म्हटला या अधर्माचा भार मी आता सोसून थकून गेलेला आहे. तुम्ही तेच करत आहात. पाप सोडायच्या ऐवजी तुम्ही कोकरं कापता, तुम्ही बोकड कापता, तुम्ही बैलाचं अर्पण करत आहात. पण तुम्ही पापाला कुठं कापता? तुमचं नीतिमत्व कुठं ताळ्यावरती आलेलं आहे? ज्या पद्धतीची शुद्धता तुमच्यामध्ये यायला पाहिजे, जे परिवर्तन तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे, ते परिवर्तन तुमच्याकडे नाही. आता हा सगळा भार ईश्वरती टाकून द्या. काय त्या ठिकाणामध्ये कोणता भार? अधर्माचा भार. अजूनपर्यंत आम्ही अधर्मच करत आलेलो आहे. ज्याला आम्ही धर्म म्हणतो त्याला बायबल अधर्म सांगत आहे. मग आम्ही आमची धर्माची संकल्पना मुळात झालं काय माहिती का? लोकांनी धर्म आपल्या कल्पनेप्रमाणे बनवत गेलेले आहेत. देवाला काय आवडतो कोणी विचारलंच नाही ना. आता आम्हाला उपवासाचा छंद आहे म्हणून आम्ही करतो. तुम्हाला सांगितलं नाही तर कोण केलं ना? आणि आम्ही म्हणतो प्रभू मी उपवास केला, तू मला, आणि मी केलेला उपवास तू का ऐकत नाही, तू का पाहत नाही? तो म्हटलं काय वाच, तुम्ही हाक मारता पण मी तुम्हाला असं लिहिले बघ. आम्ही उपवास करीतो हा? ते तू का पाहत नाही? तू का पाहत नाही? आम्ही आपल्या जीवास आमच्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणीस आता नाही? लोकच देवाला प्रश्न करत आहे का? इकडे देव त्यांना सांगत आहे आम्ही पीडा द्यायला लागलो. अरे मी वर सांगितलं ना तुम्हाला, कशाला तुम्ही पीडा द्यायला सुरुवात केली? पीडा देण्यासाठी ख्रिस्ताला मी जगामध्ये पाठवलं, त्यानं पीडा सहन केल्या. आता तुम्ही तुमच्या जीवाला का पीडा देता? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का तुम्ही उपवास केल्यावर तो ऐकतो, मग ख्रिस्ताला वधस्तंभी जाण्याची गरज काय? तुम्ही तुमच्या जीवाला पीडा देणार आहोत. त्यानं सगळ्या पीडा सोसल्यात. आता तुमचा सगळा भार त्याच्यावरती टाकून द्यायचा आहे. मुळामध्ये अधर्म सोडून टाकायचा. अधर्म काय? जे शास्त्रामध्ये सांगितलं तो सगळा अधर्म. कोणता अधर्म? तुम्ही माझ्या मंदिरामध्ये येता माझी अंगणं तुडवत आलेला आहात. अंगणं तुडवत आलेला आहे मंदिरामध्ये लोक येत आहेत. ते 40 दिवसापुरतं त्यांच्या पापाला दूर ठेवतात, फक्त 40 दिवस. आणि या 40 दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते म्हणतात नाही दुःख सहनाचे दिवस आहे. कुठून आले? कुठून दुःख सहन झालं? आणि ख्रिस्तानं कुठं 40 दिवस दुःख सहन केलं? मग तुम्ही तुमच्या लॉजिक प्रमाणे चालणार आणि तुम्ही म्हणणार हे बायबलमध्ये दाखवा बरोबर, बायबलमध्ये मला पण करू द्या ना. काय मला नरकात जायचंय का? तुम्हाला स्वर्गामध्ये उपवास करून स्वर्गात जाणार आणि मी तुम्हाला शिकवून नरकात जाणार? कुठलं लॉजिक आहे? कोणता बेस आहे? कोणती संकल्पना आहे? मग आम्ही आमच्या लॉजिक प्रमाणे म्हणतो नाही ते आहे. कुठून आलं याचा उगम शोधा ना. तो म्हणतो की हे अधर्म आहे. आता वाचा परत ते वचन, 10 वचन. सदोमाच्या अधिपतींनो परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वराचं वचन ऐका. गमोऱ्याच्या लोकांनो आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतो? परमेश्वर. कोण म्हटलं? परमेश्वर. शिलोचा पाळक नाही बरं का. तेलोरे पाळकाचा सिद्धांत नाही. काही लोक म्हणतात नाही तुम्ही कुठून काढता? बायबल मधनं काढतो. माझं बायबल वेगळं आहे का? हेच बायबल आहे, हेच पवित्र शास्त्र आहे. पण तुम्हाला काय होतं? तुम्ही जे शोधायचं ते सापडतं. तुम्हाला सापडतं काय? दारू प्यायची, थोडाचा द्राक्षरस घे, सापडलं वचन, प्या ढोसन मारा. तुम्हाला 10 बायका करायच्या, शलमोनानं केल्या, कारण मारा. का तुम्हाला जसं वाटतं तसं बायबल फिरवणार ना. पण बायबल तुमच्या हिशोबाप्रमाणे फिरत नाही. बायबल तुम्हाला फिरवतं. आमेन. तुमचं मन परिवर्तन करतं. आमेन. तुम्हाला शुद्ध बनवतं, तुम्हाला पवित्र करतं आणि तुमच्या डोक्यातली धर्माची कल्पना बदलून जाते. आमेन. तो मी परमेश्वर असं बोलत आहे. कोण बोलतो? परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो? तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे? बघा आता देव सांगतो तुमचे यज्ञ बली तुम्ही 40 करा, 50 करा, 70 करा, नाहीतर 100 करा, नाहीतर सलाईन लावून परत उपास करा. उपयोगच नाही ना. काय
मुळामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करता, ज्याचा यज्ञ तुम्ही करता, तो म्हणतो या यज्ञाची मला गरजच नाही. येशू ख्रिस्त एकदाच अर्पण झाला. हालेलुया. तुम्ही दरवर्षी त्याला अर्पण करता. दरवर्षी तुम्हाला तेच तेच रिपिटेशन आवडतं. आणि एक गोष्ट बघा, किती पण सांगा, किती पण सांगा, फार सुंदर छान उपवास, मग आता कसा करू? कसा पण करा, आता मरा. कारण काय झालं माहिती का, आम्हाला जे शिकवलं तीच गोष्ट परंपरेनं चालत आलेली आहे. मग वधस्तंभाचा सिद्धांत कुठे आहे? सिद्धांत तर आहे ना वधस्तंभाचा. सगळा भार त्याच्यावरती टाका. मग कोणता भार? अधर्माचा भार. आतापर्यंत तुम्ही करत आलेला अधर्म, हे सगळं अधर्म आहे. हा धर्म नाहीच आहे. मग खरा धर्म काय माहिती का? ज्याला धर्म समजला ना, त्याचं जीवन बदललं जातं. आमेन. लक्षात ठेवा, धर्म, बायबल मधला धर्म जो आहे ना, हा धर्म मनुष्याचं खरं परिवर्तन करतो. समजा मी उपवास केला पण मला खूप राग आहे, मग कधी कधी म्हणतो 40 दिवस संपू दे, मग ह्याच्याकडे बघतो, शाब्बास. 40 दिवस संपल्यावर मग यांचं बरोबर काढतो. आता 40 दिवस आहे ना, जसं काय 40 दिवस येशू यांच्या घरात येऊन बसलाय, काय गडबड गोंधळ करू नका, 40 दिवस मला सहन करा. आणि मग 40व्या दिवशी मी वधस्तंभावरती गेलो, एकदा कबरेत मला पुरलं तर मी डायरेक्ट पुढच्या वर्षीच मला कब्रस्तान मधनं काढा पुनरुत्थान झाल्यावर, आणि मग मी तुमच्या घरात काही बघत नाही. कशाला 40 दिवसाची वाट पाहता? तो म्हणतो मी होतो, मी आहे, मी युगानयुग असणार आहे. आमेन. आता तो कबरेत नाहीच आहे, हालेलुया. आणि आता तो सुळावर पण नाहीये. आमेन. आता ते उगाच लोकांना पाहिजे म्हणून, तुम्हाला जर गुड फ्रायडेला चर्च नाही ठेवलं तर तुम्ही कुठं जर दुसरीकडे फिरत बसणार. मग त्यापेक्षा आहे का इथंच? त्याच्यासाठी चर्च घ्यावं लागतं. आता थोडी सुळावरती येतो. तुम्हाला पाहिजे ते पाहिजे म्हणून दिलं जातं. बरं, तो शुक्रवारी पण गेला नाही, पण तरी सुद्धा लोकांना शुक्रवार पाहिजे. शुक्रवारी तो गेलाच नाहीये. बुधवारी त्याला त्याला बागेमध्ये नेलं, बुधवारी त्याची परीक्षा झाली, आणि बुधवारी रात्री ज्या पहाटेच्या समय असं काहीतरी त्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार, तसंच आम्ही पाहतो की 3 दिवस आणि 3 रात्र. मग उठला तो आठवड्याच्या पहिल्या दिवशी. आठवड्याचा पहिला दिवस रविवार आहे. मग तो रविवारी उठला म्हणजे शनिवार, शुक्रवार, गुरुवार, म्हणजे गेला कधी गेला? गुरुवारी. म्हणजे बुधवार रात्र संपत असताना पहाटेच्या समय त्याच्या आसपास तो वधस्तंभावरती मेला. पण आम्ही तर्क काढला, शुक्रवारी गेला. कुठून गेला शुक्रवार? आला कुठून शुक्रवार? पण शिकवलं, पाठांतर झालं, ज्या मुलाला सांगितलं जातं ना तसंच तो, नाही असंच गणित आम्हाला शिकवतात, तुझं गणित मला समजत नाही. अहो, कुठला तर्क काढला? सिद्धांत काय सांगतो बायबलचा? तुम्हाला मुख्य गोष्ट कोणती? तो क्रुसावर कशासाठी गेला ते महत्वाचं आहे, आणि तो तुमचा अधर्म दूर करण्यासाठी गेला. आता सगळा अधर्माचा भार त्याच्यावरती टाकायचा. म्हणजे असं नाही की तुम्ही चर्चला नाही जायचं, चर्चला जा, पण ते समजून तर जा ना. आमेन. तुमचं शब्दात, तुमचं चंद्रदर्शन, आणि या सगळ्याचा मला वीट आलाय. काय लिहिलं? वीट आलाय. वाचा. निरर्थक अर्पणे हा? आणखी आणू नका. आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे. मला वीट आहे. चंद्रदर्शन व मेळे भरवणे शब्दात मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच हा पण अधर्मच आहे. माझा जीव तुमची चंद्रदर्शन व सण यांचा द्वेष करीतो. काय करतो? द्वेष. आणि आम्हाला सण आवडतात ना. आमचं तर सुरू झालं ईस्टरला कपडे घ्यायला पाहिजेत. आम्ही म्हणतो तो आमचा सण आहे. बरं, आम्ही घरात भांडतो काय? इनमिन गगा आपले 3-4 तर सण आहेत ना. एक नाताळ, एक नवीन वर्ष, एक गुड फ्रायडे, एक आम्ही तर गुड फ्रायडेला पण शिवतो कपडे पांढरे, मैतीचा ड्रेस. आणि म्हणतो काय तो? हा सगळं काय आहे? यांचा द्वेष करीतो. म्हणजे तुम्ही शुक्रवारी जाऊन खास स्पेशल पांढरे कपडे शिवून चर्चमध्ये हाताची घडी, तोंडावर बोट, डोळ्यामध्ये अश्रू, तो पाहतो आणि म्हणतो अरे याचं सगळ्याचं हे मला द्वेष मी करत आहे. तरी पण घाला. मी असं नाही म्हणत की तुम्ही छान दिसता म्हणून घाला. तुम्हाला समजलंय वधस्तंभाचं सिक्रेट, मग तुम्ही घाला, त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यात नाही प्रॉब्लेम आपल्याला की आपण काय करायला पाहिजे. पण
ज्या लोकांना ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं माहीतच नाही आणि ते लोक तर्कावरती जीवन जगत आहे, त्यांना तो म्हणतो हे मला सहन पण होत नाही. शुद्धता पहिल्या आतमध्ये व्हायला पाहिजे ना, आतमध्ये शुद्ध व्हायला पाहिजे. आतमध्ये शुद्ध झाल्याबरोबर मग तुला बाहेरून तू कुठले पण कपडे घाल. पण झालं काय, लोकांना त्यांना नेहमी आतल्या गोष्टी नको आहेत, त्यांना बाहेरच्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून तो म्हटला सणाचा, तुमच्या सणाचा मला काय द्वेष करतो माझा जीव. पुढे त्यांचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभ वाहून नाही थकला, पण ज्या गोष्टी अधर्माच्या रूपाने आम्ही करत आहोत, तो म्हणतो आतापर्यंत वर्षानुवर्ष या गोष्टी पाहून पाहून माझा जीव थकून गेलाय. हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. अरे मी जगामध्ये येण्याचा उद्देशच होता की पाप हरण करावं, तुमच्यापासून पाप काढून घ्यावं. पण लोक पाप सोडायला तयार नाही, ते अन्न सोडायला तयार आहे पण पाप सोडायला तयार नाही. ते बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करायला तयार आहे, परंतु पापाचा त्याग करण्यासाठी ते तयार नाहीत. मग तो म्हणतो हे करून करून मी थकून गेलेलो आहे. आता दुसरी गोष्ट वाचा, दुसरं त्याच्यातलं इब्री लोकांचं पत्र. तर सगळा भार त्याच्यावरती टाकणं फार गरजेचं आहे. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर. आता दुसरी गोष्ट, पहिलं म्हणतो भार टाकून द्या. कसला भार? जो भार तुम्ही निर्माण केलेला आहे. कोणता? अधर्माचा भार. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जे धर्म तुम्ही म्हणता तो धर्म नाही, तो अधर्म आहे. आणि तो भार त्याच्यावर टाकून द्यायचा. कसला भार टाकून द्यायचा? ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही करत आला, शब्दात चंद्रदर्शन, याला इम्पॉर्टन्स दिले, याला महत्व दिलं, अर्पणाला महत्व दिलं, पण तो अर्पणाच्या संबंधाने नाही बोलत. तो म्हणतो की हे सगळं भार टाकताना मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला. काय त्रास व्हायला लागला? तुम्ही येता बैल कापता, तुम्ही येता बोकड कापता, तुम्ही येता आणि जे अर्पण तुम्हाला करायचं ते करता, आणि तुम्ही कर्जबाजारी होता, आणि तुमचा कर्जबाजारीपणा, तुमच्या घरामध्ये चाललेला गोंधळ आता मला सहन होत नाही. अरे मी ख्रिस्ताला वधस्तंभी दिलेला आहे, आता कर्ज काढून कुठला सण करू नका. मी सण तुम्हाला याच्यासाठी दिला नाही की तुम्ही सेलिब्रेट करावा, सण मी तुम्हाला यासाठी दिलं की तुमच्यातलं खमीर निघून जावं. सात्विकपणा आणि खरेपणा या बेखमीर भाकरीने तुम्ही सण साजरा करा. पाप नावाचं खमीर गेलं पाहिजे ना, अधर्म गेला पाहिजे, धर्म आला पाहिजे. आता तो काय म्हणतो? नुसतं त्या ख्रिस्ताकडं वधस्तंभाकडे पाहू नका, तर सहज गुंतवणारं पाप. फार सुंदर शब्द वापरला, सहज गुंतवणार. बरं का, या पापाचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते सहजपणे माणसाला अट्रॅक्ट करतं, एकदम सहज, इझिली. रोमकराच्या पत्राच्या मला वाटतं 6व्या अध्यायापासून 6 आणि 12 आणि 13 वचन. रोमकराचं पत्र 6वा अध्याय 12 आणि 13 वचन. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका. पापाला समर्पित करत राहू नका. तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा. तो काय म्हटला? सहज गुंतवणारं पाप टाकून द्या आणि आपल्या स्वतःला, आपली शरीरे जिवंत देवाला समर्पित करा. शरीर कधी समर्पित होणार आहे? जिथं आम्ही पाहिलं याच्या अगोदर लोक अर्पण करत होते. कशाचं अर्पण करत होते? कोकऱ्याचं अर्पण, बैलाचं अर्पण, बोकडाचं अर्पण. आता तो म्हटला मला कोकऱ्याचं, बैलाचं, बोकडाचं अर्पण नको. आता ऐका बरं का, बायबल किती समजतं ना, त्याच्यावर माणसाचं आत्मिक जीवन परिवर्तन होत असतं. पूर्वी ज्यावेळेस देवाला अर्पण करण्यासाठी एखादा बोकड, एखादं बली घेऊन जात होते, एखादं पशु घेऊन जात होते, तर त्या पशुचं परीक्षण केलं जात होतं.
त्याच्यामध्ये कुठला दोष असता कामा नये. त्याचा डोळा चांगला पाहिजे, त्याचं नाक चांगलं पाहिजे, त्याचं कान चांगलं पाहिजे, त्याची बॉडी चांगली पाहिजे. तो लंगडा असू नये, तो बहिरा असू नये, तो पशु आंधळा असू नये. एवढं त्या पशुची देखरेख केली जात होती, मग तिथं अर्पण केला जात होता. आता बायबल काय सांगतं माहिती का? येशू ख्रिस्त एकदा अर्पण झाला, आता पशुच्या अर्पणाची गरज नाही. आता रोमकराच्या पत्रामध्ये काय सांगितलं? बंधुजनो, ख्रिस्ताच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ. आता यज्ञ एकदा येशू झाला, दुसऱ्या यज्ञ